Hallelujah. 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 What a great joy it is to be in the house of the Lord to worship Him. देवाच्या मंदिरामध्ये त्याची भक्ती करण्यासाठी येणं आणि असणं किती आनंदाचं आहे. How many of you are glad to be in the house of the Lord today? प्रभूच्या मंदिरामध्ये आपल्यापैकी किती जण आनंदी आहेत? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. We are in the most precious place. आपण अतिशय मौल्यवान ठिकाणी असे आहोत. How many of you agree that? आपल्यापैकी किती जण यावरती सहमत आहेत? Hallelujah. हालेलुया. We have come here to give thanks unto the King of Kings and the Lord of Lords. राजाधिराज प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. As we worship the Lord today, आज आपण देवाची उपासना करत असताना let us tell God how good He is. आपण देवाला सांगूयात की प्रभू तू किती चांगला आहेस. Let us celebrate His victory. त्याचा विजय आपण साजरा करूयात. And let us allow God to touch us this morning. आणि आज सकाळी आपण देवाला वाव देऊयात का त्याने आपल्याला स्पर्श करावा. Hallelujah. हालेलुया. As the psalmist says, I was glad when they said to me, come to the house of the Lord. जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की जेव्हा ते मला म्हणाले की आपण प्रभूच्या मंदिरी जाऊ मला आनंद झाला. So can I see the hands of the gladful people? तर मग आनंदी लोकांचे हात मला दिसतील काय? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let us pray. आपण प्रार्थना करूयात. Father God, we come to your throne of grace this morning. पिता परमेश्वरा आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे येतो. As we worship you, Lord. आम्ही तुझी उपासना करत असताना And as we offer the fruit of our lips and sacrifice unto your name, O Lord. आणि प्रभू आमच्या ओठांचं फळ आणि अर्पण तुला सादर करीत Let असताना heaven come down fast. स्वर्ग खाली येऊ अशी आम्ही तुला प्रार्थना As we करतो. worship you, आम्ही तुझी आराधना करत let the असताना name of Jesus be lifted high. प्रभू येशूचं नाव उंचविलं जाऊ दे. Let the Shekinah glory come down शखाना गौरव खाली येऊ दे and fill this place, O Lord. आणि हे ठिकाण तू भरून टाक. Father God, पिता परमेश्वरा we welcome the Holy Spirit. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. Teach us to worship the King in spirit and in truth. आमच्या राजाची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी पवित्र आत्मा तो आमचा सहाय्य कर. We bless your name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद We देतो. bless your name. आम्ही तुझ्या नावाला We धन्यवाद have देतो. come here with a heart full of joy, O Lord. प्रभू या ठिकाणी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये आनंद घेऊन आलो आहोत. Yes, O Lord. होय प्रभू Bless you, Father. आम्ही तुझ्या नावाला We धन्यवाद देतो. exalt your name. आम्ही तुझं नाव उंचवितो. We exalt your name, O Lord. आम्ही तुझं नाव उंचवितो. We exalt your name. आम्ही तुझं नाव उंचवितो. In Jesus' name we pray. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा. तुझे ढूंढता हुआ, जी हाँ प्रभु, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा. तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा. तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा. संत पाण्याच्या जवळ तुम्हाला स्थिर करतो. माझ्या शत्रू समोर तू माझ्या पुढे ताट मांडतो. आम्ही तुला भक्ती देतो आराधना करतो. प्रभू आम्ही तुझं नाव उच्चवितो.
Let us all clap our hands to the King of Kings राजाधिराज and honor प्रभूंच्या the प्रभूला presence of God. आणि त्याच्या उपस्थितीच्या सन्मानार्थ आपण टाळ्यांसोबत त्याच्या नावाला देऊ. तो योग्य आहे आणि पात्र आहे. तो योग्य आहे. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Are you fresh this morning? आज सकाळी तुम्ही ताजे तवाने आहात काय? Are your spirits fresh this morning? तुमचा आत्मा किंवा जीव आज ताजा आहे काय? Hallelujah. हालेलुया. We are serving a living God आपण जिवंत देवाची उपासना who करत was, आहोत. who is, and who is to come. जो होता, जो आहे आणि जो लवकर येत आहे. Hallelujah. हालेलुया. Born as a king, जो राजा म्हणून त्याने जन्म died घेतला, as a king, तो राजा म्हणून मरण पावला going to come to rule the world as a king. आणि तो या जगावरती राज्य करण्यासाठी Hallelujah. राजा म्हणून येत आहे. So let us go to meet the king. चला आपण जाऊयात आणि राजाची भेट घेऊया. As we sing song number 76 from Upasana Sangeet. उपासना संगीत मधून गीत क्रमांक 76 आपण गात चला असतो. चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. हे सुंदर गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. चला चला जाऊ जगाचा उद्धारक
सकाळी देवाची स्तुती केली गेली because पाहिजे His name is greater. कारण त्याचं नाव हे थोर आहे His name is higher. त्याचं नाव हे सर्वोच्च आहे He is God तो सर्व समर्थ देव who आहे provides everything. की आपल्या सर्व गरजांचा He is पुरवठा करणारा Jehovah आहे. Jireh. तो यहोवा ईरे He आहे is Jehovah Hosenu. तो यहोवा होसेनु आहे He is Jehovah Sakenu. तो यहोवा सिदकेनु आहे Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Let us sing and worship the King of Kings as we sing Stuti Ge Yogya. हे सुंदर गीत गात असताना आपण राजाधिराज प्रभूंच्या प्रभूची भक्ती करूया Come on, church. Clap and enjoy the presence of God in our midst today morning. सर्वजण टाळ्या वाजवून देवाच्या उपस्थितीत आनंद घेऊया I can't hear you clapping. Come on. Mahima ke yoge
praised among us this morning. आपल्यामध्ये आज सकाळी देवाची स्तुती केली जावो. He is worthy. तो योग्य आहे. He is worthy to be praised among us. तो आपल्यामध्ये स्तुती पात्र आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Because the word of the Lord says, कारण प्रभूच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, joy came down 2000 years ago. 2024 वर्षापूर्वी आपल्या जगामध्ये आनंद आला. Hallelujah. हालेलुया. And that joy is with us. आणि तो आनंद आपल्या बरोबर आहे. And the name of that joy is Jesus Christ. आणि त्या आनंदाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. Let us allow Jesus Christ to be born again once again in our life. आपण पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पुनर्जन्म Because when he घेण्यासाठी comes, आपण जेव्हा आपण प्रभू येशू when he येईल, comes, जेव्हा तो येईल, the impossible becomes possible. अशक्य गोष्टी शक्य बनतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Let us sing a wonderful song which says, Eshu Janma. हे सुंदर गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. Come on, everyone.
प्रभू येशूच्या नावामध्ये आम्हाला तारण प्राप्ती होते. Father God, we come to your throne of grace this morning, पिता परमेश्वरा, आज सकाळी मी तुझ्या कृपेच्या राजासनाकडे येतो, knowing that you are the living God. हे समजून घेऊन की तू आमचा जिवंत देव We आहेस. lift your name on high, O Lord. आम्ही तुझं नाव उंचवितो, We praise your name. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो. Your name is greater. तुझं नाव थोर आहे, Your महान name आहे. is higher तुझं नाव सर्वोच्च आहे, above all names. सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ. जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम है
worship you. आम्ही तुझी भक्ती Worship the करतो name of Jesus. प्रभू येशूच्या नावाची आम्ही आराधना करतो. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण बसूयात. I welcome all of you in the house of the Lord for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये देवाच्या मंदिरामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. I request our senior parking by and senior pastor to please stand, and shall we all stand? आपण सर्वजण उभे And राहूया. let's clap our hands आणि for our senior pastor आपण- parking by. आपण त्याचं पुन्हा एकदा That they आपल्यामध्ये are स्वागत back in the करूया. house of the Lord. प्रभूच्या मंदिरामध्ये ते And माघारी we आले want to आहेत. thank all of you for your prayers. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांबद्दल तुमचे आभार What a great joy. आणि किती मोठा आनंद You आहे. may be seated in the house of the Lord. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण बसूया. I request Reverend S.G. Koli to please come forward. रेव्हरंड एस.जी. कोळी यांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं. We are glad to let you know आम्हाला हे सांगण्यासाठी आनंद होत आहे that Shantanu Prashant Raulkar of Standard 9A secured second place at the football tournament. 11th A 11वी अ तुकडीमध्ये शिकत असलेला also secured the first place at 100-meter race. आणि त्याने पहिला क्रमांक मिळवला आहे 100 मीटर धावण्याच्या Also शर्यतीमध्ये. secured second place at the tug of war. आणि टग ऑफ वॉर मध्ये देखील दुसरा क्रमांक मिळवला आहे. Also has secured third place at the 400-meter relay. आणि 400 मीटर रिले धावण्यामध्ये देखील त्याने तिसरा So क्रमांक let's मिळवला आहे. clap our hands for him. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया त्यासाठी. All glory and honor. Yes. सर्व गौरव आणि सन्मान प्रभूच्या नावाला. Let's clap our hands. आपण सर्वजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया. God bless you. देव तुला आशीर्वाद देव. If your children receive such kind of individual awards, please bring them in the house of the Lord, and we will be very glad to felicitate them in the house of the Lord for the glory of God. जर तुमचे लेकरं अशा प्रकारे यशोप्राप्ती त्यांना मिळत आहे, वैयक्तिक स्पर्धांमध्ये जर त्यांना पारितोषिक मिळत आहे, तुम्ही आम्हाला ते कळवा जेणेकरून देवाच्या मंदिरामध्ये त्यांचा सन्मान केला जाईल. Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us. आपण सर्वजण This वरिष्ठ morning. पालक साहेबांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये ते सण. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. सगळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना मी अभिवादन करत आहे. After 10 minutes, it will be afternoon. 10 मिनिटं झाल्यानंतर दुपार होणार आहे. It's so joyous to come back home आहे with our people, आपल्या लोकांबरोबर, different colors people. वेगवेगळ्या रंगाच्या लोकांबरोबर. In America, only one color. अमेरिकेत एकच रंग. So within one day, you are fed up. एक दिवसात वैतागता तुम्ही. But in India, you have so many colors. भारतामध्ये वेगवेगळे रंग So आहेत. every day is new day दररोजचा दिवस हा नवीन in India. भारतात. But I thank God for privilege that God has given to me to go to US. अमेरिकेला जाण्याची परमेश्वराने सुसंधी दिली, त्याबद्दल देवाचे मी आभार मानत आहे. I went to be with family, Reverend Davis's family, रेव्हरंड डेव्हिस यांच्या कुटुंबाबरोबर मी त्या ठिकाणी राहिलो, to be with them, to console them. त्यांचं सांत्वन करण्याकरिता. And they were so happy. ते फार खुश झाले. And they said that now we can really believe that our Father has really worked service unto the Lord, that India and pastor has come to console our heart. त्यामुळे आता आम्हाला विश्वास बसला आहे की आमच्या वडिलांनी खरोखर प्रभूची सेवा केली, जेणेकरून भारतामधून पास्टर आले आम्हाला भेटण्याकरिता. Mark and Tim, their family has sent their great love and many thanks to you all. मार्क आणि टीम त्यांच्या कुटुंबाने तुम्हाला तुमचे आभार मानले, तुमच्यासाठी प्रीती पाठवली And आहे. it was a time for me to visit my son also. आणि माझ्या चिरंजीवला देखील भेटण्याची माझी वेळ होती. My son Egil and his wife and children have sent their love and greetings to you. माझे चिरंजीव एगेल, त्यांची पत्नी, त्यांच्या लेकरांनी तुम्हाला अभिवादन दिले आहे. We look to the word of God, देवाच्या वचनाकडे पाहणार आहोत. and in the word of God we are looking for God's name is God is jealous God. आपण देवाचं नाव पाहत आहोत की देव ईर्ष्यावान देव. Your God and my God is jealous God. तुमचा देव, माझा देव ईर्ष्यावान देव. We are not believing or serving or trusting a God among others. आपण सेवा करत नाही, विश्वास करत नाही इतर देवा, अनेक देवांमधील एक देव.
We are not believing, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. but we are believing the only, केवळ एकच देव, the only, केवळ एकच देव, only one, केवळ एकच, that God who created heavens and earth. ज्या देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली, That God is your God and my God. तोच देव तुमचा आणि माझा When देव. we trust alone Him as a God who is jealous God, ज्याचा आपण भरोसा ठेवतो की तो देव हा ईर्ष्यावान देव आहे. many times we Christians, we have different attitude and information or understanding about God. पुष्कळच ख्रिस्ती या नात्याने आपले वेगवेगळे प्रवृत्ती असते, समज असते देवाबद्दल, आपण विचार करतो And of course we do it for our own purposes. आणि आपल्या स्वतःच्या हेतूसाठी आपण ते करतो. Truth, we are saying, but more importance to those and excluding others. आपण सत्य तर बोलतो, अधिक गोष्टीला प्राधान्य देतो, इतर गोष्टीला नाही. We know our God is love. आपल्याला माहिती आहे आपला देव प्रीतीचा देव आहे. God is forgiving God. देव क्षमा करणारा देव. So this is good It's like character of God. हे देवाचं चांगलं चारित्र आहे. And this is selfish desire. हे स्वार्थी इच्छा आहे. We love God because He is love. आपण देवावर प्रीती करतो कारण देव प्रीती आहे. We want love for ourselves. आपल्याला स्वतःसाठी ती प्रीती पाहिजे. We love God because He is healer. देवावर आपण प्रीती करतो कारण देव आरोग्य देणारा आहे. Because we want healing. कारण आपल्याला आरोग्य पाहिजे. We love God because He is provider. देव पुरवठा करणारा आपण त्याच्यावर प्रीती करतो. Because He is providing, we need everything. आपल्याला सर्व गोष्टीची गरज आहे, तो पुरवठा So करतो. we have been trusting God for our personal needs only. आपण देवावर भरोसा ठेवत आहे केवळ आपल्या वैयक्तिक गरजांकरिताच. And that's why त्यामुळे our life has never been happy. आपलं जीवन कधीच सुखी नाही. Our life has never been challenging. आपल्या जीवनाला कधीच आव्हान Our life नाही. has never been full of encouragement. आपलं जीवन कधीच पूर्ण उत्तेजनाने भरलेलं नाही. Because we try to use these characters of God for our self desires, self life needs to be आपण made. देवाचे चारित्र्य याचा उपयोग करतो आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याकरिता, आपल्या स्वतःसाठी. And we pray, our prayers are like that. आणि आपल्या प्रार्थना देखील तशाच असतात. Our prayers, just examine our prayers. आपल्या प्रार्थनेचं तुम्ही आत्मपरीक्षण करा. God bless me, देवा मला आशीर्वाद दे, bless my children, माझ्या मुलांना आशीर्वाद bless कर, my wife, माझ्या पत्नीला bless आशीर्वाद my कर, husband, माझ्या पतीला आशीर्वाद bless my कर, relatives, माझ्या नातेवाईकांना आशीर्वाद bless कर, all those who are connected with me, माझ्या संपर्कात जे आहेत त्यांना आशीर्वादित कर, and all so on. आणि पुढे आणि पुढे. Such prayers God does not answer. अशा प्रार्थनेचं उत्तर देव देत नाही. Are you shocked? तुम्हाला धक्का बसला का हो? God doesn't answer such prayers. अशा प्रार्थनेचं उत्तर देव देत नाही. And that's why we are not happy. त्यामुळे आपण सुखी नाही. We pray to God. Sometimes we fight with God. Lord, how long I have to pray? आपण प्रार्थना करतो देवावर, कधी कधी भांडतो, देवा किती काळ मी प्रार्थना करावी, And no answer. उत्तरच नाही. God says you are talking to yourself for yourself. देव म्हणतो अरे तू स्वतःसाठीच बोलत आहे. I am not interested in blessing yourself. मी तुला स्वतःला आशीर्वाद देण्यात स्वारस्यमान नाही. Because the word of God says in Matthew's Gospel chapter 6, मग ते कृष्णवर्तमान 6व्या अध्यायामध्ये, look unto the sky. त्या आकाशाकडे पहा, Birds. पाखरांकडे पहा. They don't do the farming. ते काय शेती करत नाही. They don't store the food in their storehouse. ते कोठारात अन्न साठवून ठेवत नाही. But पण what happens? काय होतं? Huh? हा? Huh? But परंतु पण your God feeds them. तुमचा देव त्यांना पुरवठा करतो. Your God feeds them, those who are not working in the field, those who are not collecting the grains in the barn, godowns. जे कोठारात धान्य साठवत नाही, जे शेती करत नाही, तुमचा देव त्यांना अन्न पुरवठा Your करतो. God meets their needs. तुमचा देव त्यांच्या गरजा पूर्ण करतो. And my needs are not met. आणि माझ्या गरजा पुरवठा होत नाही. You look to the lily of the valley. त्या भूकमळाकडे पहा.
Such a nice color on those flowers. आणि त्या फुलांचा रंग किती छान. And God says, your God dresses the lily of the valley such beautifully that even King Solomon could not dress himself like that. देवाचं वचन सांगतं तुमचा देव त्या भूकमळाला असा पोशाख देतो की राजा सलमोनाने देखील असा पोशाख घातला नाही. You are. Why you are worrying about what to eat, what to drink, where to wear, where to stay? कशाला तुम्ही काळजी करता, कुठं राहायचं, काय खायचं, काय प्यायचं? Your heavenly Father. तुमचा स्वर्गीय पिता. Hello. ऐकलत का? Hello. ऐकलत का? Your heavenly Father तुमचा स्वर्गीय पिता knows what you need. त्याला माहित आहे तुम्हाला काय गरज आहे, काय Therefore, गरज आहे. seek ye first the kingdom of God and His righteousness, then all these things shall be added unto you. देवाचं राज्य त्याचं नीतिमत्व शोधण्याची खटपट करा म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. All these things shall be added unto you. या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील, अधिक केल्या जातील. Since I came here in 1980 to pastor this church, या चर्चचं पास्टरपण करण्याकरता मी 1982 सालामध्ये आलो. I have not purchased single cloth for myself. मी स्वतःसाठी एकही वस्त्र विकत घेतले नाही. All these beautiful dresses, हे सर्व सुंदर पोशाख, beautiful shoes, सुंदर बुट beautiful wristwatches, आणि मनगटी घड्याळ, everything I got gift सर्व काय मला from the church. मंडळीकडून भेट मिळाली आहे. God's provision. देवाचा पुरवठा. I have never worried about what shall I eat and what shall I wear and where shall I stay. मी कधीच चिंता करत बसलो नाही मी काय पोशाख करायचा, कुठं राहायचं, काय खायचं. Because your God, my God, is jealous God. कारण तुमचा देव, माझा देव ईर्ष्यावान देव. Hallelujah. हालेलुया. If we depend upon ourselves, जर आपण स्वतःवर अवलंबून राहिलो then God holds His hand. मग देव आपल्या हाताची घडी घालतो. If we depend upon our abilities and qualities, आपण जर अवलंबून राहतो आपल्या पात्रतेवरती, आपल्या गुणांवर, okay. देव म्हणतो ठीक आहे. Why? का? There was no medicine over COVID. कोविडवर, करोनावर का कुठलाही औषध उपचार नव्हता? Because COVID was created by man. कारण मानवाने तो निर्माण केला And होता. COVID was created by man to kill man. मानवाने निर्माण केला कशासाठी? तर मानवाला ठार मारण्याकरिता. And God said, I will fold my hands. देव म्हटलं मी हाताची घडी घालेल. Let them do whatever they want to and use their talent and brain to get the medicine out of it. But till today, there is no clear medicine on COVID. देव म्हटला त्यांचे कौशल्य, त्यांचे कलागुण आहे, त्यांना उपयोग करू द्या, परंतु आजच्या तारखेपर्यंत करोनावर कुठलंही औषध नाही. Why I am saying this? मी हे का बोलत आहे? Your God and my God is jealous God. तुमचा देव, माझा देव ईर्ष्यावान देव. And God wants to, you and me, believe on Him as jealous God. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की तो ईर्ष्यावान देव आहे. Are we jealous? आपण ईर्ष्यावान आहोत का? Are we jealous? आपण ईर्ष्यावान आहोत का? Do people see our jealousy? लोक आपली ईर्ष्या पाहतात का हो? जळ कुकुडे पाना. People can't see that. लोक ते पाहू शकत नाहीत. You are Christian. तुम्ही ख्रिस्ती आहात, You are minority. तुम्ही अल्पसंख्य. तसेच राहा. You be like that only. तसेच राहा. You be like that only. ख्रिश्चन लोकांचे चेहरे इतके मुरदाड असतात की तसे चेहरे दुसऱ्या कोणत्या धर्माच्या लोकांचे नसतात. Christian people are face are so deadly. Other religions people the faces are not like that. जिवंत परमेश्वराला आम्ही बसतो, आमचा देव जिवंत आहे असं बोलतो, पण थोबाडात मात्र मृत्यूच आहे. We say we serve a living God, we worship a living God, but on our face it's like dead. If God is jealous God, देव ईर्ष्यावान देव. that jealous will be coming on your face. ती ईर्ष्या तुमच्या You चेहऱ्यावर will दिसली be पाहिजे. smiling before people. लोकांसमोर तुम्ही स्मित No असते matter द्याल. what situation you go through, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात असाल, you will be still happy and strong and jealous. तुम्ही तरी खुश असाल, बलवान असाल, ईर्ष्यावान असाल. But we are filled with jealousy. पण आपण ईर्ष्याने भरलेलो आहे. Filled with jealousy. Jealousy, हेव्याने. आपण हा.
jealousy, हेवा heva, एनबी heva, dvesh. हेवा द्वेष. हे असंच आहे ते तसंच आहे आणि She is हे like असंच- that, that is like हे that. असंच बोललं आणि ते तसंच बोललं He said like मला this, she said like माझ्याकडे that. असंच पाहिलं आणि माझ्याकडे तसंच पाहिलं She looked बघतेस मी ह्याला She looked at me, he looked at me, I'll see only. ह्याच्याशिवाय दुसरं आपलं काहीच जमत नाही. We don't do anything else We other than spend whole that. our life in doing all these things. आयुष्य आपलं घालवतो आपण हे And सर्व people करण्यात. are watching us as believers in the Lord Jesus Christ. लोक आपल्याकडे लक्ष देतात आपण येशू ख्रिस्तामधील विश्वासणारे. But when people see us sad and discouraged and depressed, जास्त लोक पाहतात आपल्याला आपण दुःखी आहोत, निराश आहोत, हताश आहोत. where is the hope for them? मग त्यांच्यासाठी आशा कुठे हो? Jesus Christ said, I am going to be with you येशू ख्रिस्त म्हटला मी तुमच्या बरोबर असेन, and I will not leave you. मी तुम्हाला सोडणार नाही. So you and I need to understand our God, the creator of God, whole universe is jealous God. तुम्ही आणि मी समजून घेतलं पाहिजे की निर्माण करता देव हा ईर्ष्यावान देव आहे. As I was reading the word of God, I know the Psalms 15, everyone knows. मी देवाचं वचन वाचत असताना स्तोत्र 15 सर्वांना माहिती आहे. Psalms 15, Psalms 1, Psalms 23 स्तोत्रसंहिता 1, स्तोत्रसंहिता 15, स्तोत्रसंहिता 23 has been taught by our parents when we were very small. आम्ही लहान असताना आमच्या पालकांनी आम्हाला ते शिकवलं. They said you must memorize this by heart. तुम्ही पाठांतर केलं पाहिजे, स्मरणात ठेवलं Psalms पाहिजे. 1, स्तोत्रसंहिता 1, Psalms 15 स्तोत्रसंहिता and 15, Psalms 23. स्तोत्रसंहिता 23. But nowadays I do not know whether parents know this and to tell them they'll to church because everything is from that dabda. आजच्या पालकांचं बद्दल माहिती नाही कारण सर्व काही त्या भ्रमणध्वनीत आहे. Psalms 15, what the word of God says. स्तोत्रसंहिता 15 देवाचं वचन काय Jealous सांगतं? God. ईर्ष्यावान देव. Let us all stand and read that scripture. आपण सर्वजण उभे राहूया, हे शास्त्रवचन Psalms वाचूया. 15. स्तोत्रसंहिता 15. Let us all stand. आपण सर्वजण उभे राहूया. Lord, who shall abide in thy tabernacle? Who shall dwell in thy holy place? He that walketh uprightly and worketh righteousness and speaketh the truth in his heart. He that backbiteth not with his tongue, nor doth evil to his neighbors, nor taketh up a reproach against his neighbor, in whose eyes a vile person is contemned, but he honoreth them that fear the Lord. He that sweareth to his own hurt and changeth not, he that putteth not out his money to usury, nor taketh reward against the innocent, he that doeth these things shall never be moved. Shall never be moved. तो असा वागतो तो कधी ढळणार नाही. Everyone say, shall never be moved. जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. तो कधीही ढळणार नाही. तो कधी ढळणार नाही. तो कधीही ढळणार नाही. तो कधी ढळणार नाही. Shall not be moved. Hallelujah. Hallelujah. This is the promise of the Almighty God. सर्वसमर्थवान देवाचे हे अभिवचन. No matter what comes, काही गोष्टी येऊ no द्या. matter what happens, काही होऊ द्या. no matter who does what, कोणाला काही करू द्या. if I am clinging to the Almighty God, सर्वसमर्थवान देवाला जर मी बिलगून आहे, I shall not be moved. मी ढळणार नाही. Hallelujah. Hallelujah. Let's clap our hands unto God. Please be seated. आसन ग्रहण करूया. The word of God says, देवाचं वचन सांगत आहे, the word of God says, he that sweareth to his own hurt and changeth not. आपण वाहिलेल्या शक्तीने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही. I have sworn that I love Jesus and I will follow Jesus throughout my life. मी शपथ घेतले की मी येशू ख्रिस्ताच्या मागे जाणार, आयुष्यभर त्याच्या मागे जाणार. I will not turn back no matter what happens. मी मागे फिरणार नाही काही जरी झालं तरी. I will still cling
to my confession. माझी जी कबुली आहे त्याला मी घट्ट धरून राहील. Let whatever come, what may come. कोणतीही गोष्ट माझ्या समोर येऊ द्या. Because my God, the God of universe, is jealous God. कारण माझा देव विश्वासा निर्माण करता देव ईर्ष्यावान देव. That's why the word of God says in Hebrews chapter 11 verse 6. इब्रिपत्र 11 वचन, Without faith, it is impossible to please God. विश्वासा वाचून परमेश्वराला संतुष्ट करणं अशक्य आहे. So heart condition is very important. मग हृदयाची स्थिती फार महत्वाची आहे. Simply saying I have faith doesn't help. फक्त म्हणायचं मला विश्वास आहे त्याने काय होत नाही. If the faith is in the heart, जर विश्वास हृदयात आहे, then confidence comes in our life. आपल्या जीवनात तो आत्मविश्वास येतो. And God's miracles can be seen by us. आपण मग देवाचे चमत्कार पाहू शकतो. Faith. Your faith should be pure faith, and mixture of tolerance or adjustment should not be involved in the faith. तुमचा विश्वास हा शुद्ध विश्वास असला पाहिजे. त्या विश्वासामध्ये कुठलीही तडजोड केली नाही पाहिजे. Because your God, my God, is jealous God. कारण तुमचा देव माझा देव ईर्ष्यावान देव. Real faith arises from the contact with the living God, who by his own definition is jealous God. खरा विश्वास येतो आपला संपर्क ज्या जिवंत देवावरच सुटलेला असतो. कारण त्याची व्याख्या जी आहे तो ईर्ष्यावान देव. God says, I am jealous God. ते म्हणतो मी ईर्ष्यावान देव. For attention, for our devotion, for our love. आपल्या प्रीतीसाठी आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपण त्याचे प्रार्थना विनंती केली पाहिजे. In Deuteronomy chapter 4, अनुवाद याचा 4 अध्याय verses 23 to 24, 23 ते 24 वचन आहे. the word of God says, देवाचं वचन सांगत आहे, God is covenant keeper God. देवाने जो करार केला आहे तो विसरत नाही. Do not make idols of anything. Our God has forbidden that. एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती करू नका, कारण परमेश्वराने सांगितलंय आपल्याला ते करू नये. Because God is a covenant keeping God. कारण देव आपला करार विसरणार नाही. He said, I will not leave you nor forsake तो you. म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. He said, I will be with you in your most difficult situation. तो म्हणतो अगदी कठीण परिस्थितीमध्ये मी तुमच्या बरोबर असेल. And God has never failed me in my life. माझ्या जीवनात कधी परमेश्वराने माझ्यासाठी तुकडा पडलेला I have आहे. experienced God's miracles every time. प्रत्येक वेळेस मी देवाच्या चमत्काराचा अनुभव घेतला You are आहे. very important. तुम्ही फार महत्वाचे आहात. Very important. फार महत्वाचे. I don't know whether you know it or not. मला माहित नाही तुम्हाला हे माहित आहे किंवा नाही. Just for church sake, when you come in the church, yes, I am important. But when you go out, काय बाबा माझं काय राहिलंय? चर्च मध्ये येतो तेव्हा म्हणतो आपण फार फार महत्वाचं आहे, पण चर्च मधून बाहेर गेल्यानंतर व्हॉट इज रिमेनिंग फॉर मी. Before I come from America, अमेरिकेमधून मी येण्यापूर्वी I got the phone call from India. भारतातून मला फोन आला. And they said, Pastor, म्हटले पास्टर be careful. सावध असा, It's very cold here in India. भारतात फार थंडी आहे. Very cold. फार थंडी आहे. You will never even imagine that we are struggling because it's very cold. तुम्ही कल्पना करू शकणार नाही अशी थंडी आम्हाला ती सहन व्हायना. And at the same time I am traveling. त्यावेळेस मी प्रवास करत होतो. I said, Lord, मी म्हटलं प्रभू I am traveling back to India, मी भारतात परत प्रवास करत आहे. where it is said it's very cold. आता म्हणत आहेत की आता फार थंडी I आहे. am your servant. मी तुझा सेवक आहे. As soon as I enter in my country, मी माझ्या देशात जसा प्रवेश करेल I should not feel any cold. मला थंडी वाचलीच नाही पाहिजे. And I prayed that. मी प्रार्थना केली. And when I landed at the airport, मी ज्यावेळेस विमानतळावर पोहोचलो, Brother Prashant said, प्रशांत म्हणाले, Pastor, it was very cold yesterday. काल फारच थंडी होती, And today there is no cold. आज थंडी गायब. Why? का? Servant of God has entered. कारण देवाच्या सेवकाने प्रवेश केला आहे. If God can do things for me, देव जर गोष्टी माझ्यासाठी करू He शकतो, can do it for you. तुमच्यासाठी देखील तो करू He शकतो. can do it for you. तुमच्यासाठी देखील करू शकतो. He can do it for you. तो तुमच्यासाठी करू शकतो. He can do it for you. तुमच्यासाठी तो करू शकतो. He can do it for you. तुमच्यासाठी तो करू शकतो. Experience the miracles of God in your life every day. दररोज देवाच्या चमत्काराचा अनुभव तुमच्या जीवनात तुम्ही घ्या. And when you experience the miracles of God, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या चमत्काराचा अनुभव घ्याल, then you want to touch the world with the power of God. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की देवाच्या सामर्थ्याने या जगाला स्पर्श In करावा. Isaiah chapter 33,
verses 14 to 16. यशायाचा 33 अध्याय 14 ते 16 वचने. This is speaking about the church believers. मंडळीच्या विश्वासणाऱ्याबद्दल हे बोलत आहे. Very shocking things. फार धक्कादायक गोष्टी आहेत. Isaiah chapter 33. यशया 33. Wherever it is written Zion जिथे कुठे सियोन हा शब्द आहे in Old Testament, जुन्या करारात, it applies to the church. आणि त्याचं लागूकरण करण्यासाठी हे मंडळी करीत. Whenever the word comes in the Old Testament, it is for Zion. ज्या सियोन हा शब्द जुन्या करारात येतो, It speaks about the church. ते कशाबद्दल बोलतो? मंडळीबद्दल. All right. It's written here. लिहिलं आहे. The sinners in Zion are afraid. The fearfulness hath surprised the hypocrites. Who among us shall dwell with the devouring fire? Who among us shall dwell with the everlasting burnings? He that walketh righteously and speaketh uprightly, he that despiseth the gain of oppression, that shaketh his hands from holding of bribes, that stoppeth his ears from hearing the blood, and shutteth his eyes from seeing evil. He shall dwell on high. His place of defense shall be the mountains of rocks. Bread shall be given him, and water shall be sure. यशया 33 14 ते 16. सियोनातील पातकी घाबरले आहेत, अधर्म्यास कंपरे भरले आहे. भस्म करणाऱ्या अग्निसमीप आमच्यातील कोण राहील? सर्व काळ पेटत राहणाऱ्या अग्निसमीप आमच्यातील कोण टिकेल? जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ आविरतो, लाच घेण्यापासून आपला हात आवरतो, घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करीतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो. तो उच्च स्थळी वास करील, दुर्गम पहाडात त्याचा दुर्ग होईल. त्याला अन्न मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही. Hallelujah. Hallelujah. If we follow the instructions from the word of God of our behavior, आपल्या वागणुकीबद्दल देवाच्या वचनाच्या ज्या सूचना आहे आपण पालन our करू. daily living lifestyle, आपले दररोज जीवनाची जीवन पद्धती which is mentioned here, त्या ठिकाणी त्याचा उल्लेख which is आहे. mentioned in Psalms 15, 15 स्तोत्रामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. then तर the word of God says, देवाचं वचन सांगत आहे, bread shall be given him, his waters shall be sure. त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही. Why we are working? आपण काम का करतो? Why we are working? आपण काम का करतो? That is, we tell our children why we are working. आपण मुलांना सांगतो की आम्ही का काम करतो? Can somebody tell why we are working? कुणी सांगू शकेल का आपण काम का करतो? We are working for bread. भाकरीसाठी काम करतो का? We tell our children, अरे बाबा हे जेवण मिळण्यासाठी मी काम करतो, दुसरं काही काम नाही मला काम करायला. We said we earn because we have to give you food. No other work we have but to give you food. And Almighty God says, I will provide you the food. सर्वसमर्थवान देव म्हणतो, मी तुम्हाला अन्नाचा पुरवठा I करेन. will provide the food. मी तुम्हाला अन्नाचा पुरवठा I will करेन. provide you the water. मी तुम्हाला जल देईल. Why you are working? काम का करता? Working is good. काम करणं चांगलं You आहे. can't fold your hands and say, "Dere hari palangavari." तुम्ही हात घडी घालून म्हणू शकत नाही, आय एम ऑन माय बेड अँड यू विल रिसीव्ह फूड. No, the word of God says, if you cannot work, you don't eat. देवाचं वचन म्हणतं, काम करत नाही तर खाऊ पण नका. But we earn our bread by the power of God. आपण भाकर कमवतो देवाच्या We सामर्थ्याने. earn our bread by the provision of God. देवाच्या पुरवठ्याने आपण भाकर कमवतो. And God honors His people, those who honor Him as a jealous God. देव त्या लोकांचा आदराने सन्मान करतात, जे लोक देवाचा आदराने सन्मान करतात की देव ईर्ष्यवान World देव. wants to see जगाला people who will speak the truth. जगाला पाहिजे असे लोक जे सत्य बोलणारे. World want to see people who will stand firm for the righteousness. जगाला असे लोक पाहिजे आहेत की जे धार्मिकतेसाठी स्थिर उभे राहतील. In Psalms स्तोत्र संहिता 18, 18 verse 6 to 7, the word of God says, 6 आणि 7 वचन. Psalms 18,
स्तोत्रसंहिता 18 6 and 7. In my distress, I called upon the Lord and cried unto my God. He heard my voice out of his temple, and my cry came before him, even into his ears. Then the earth shook and trembled. The foundations also of the hills moved and were shaken, because he was at war. स्तोत्रसंहिता 18:6 आणि 7 वचन. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाय डळमळले, त्यांना झोका बसेल, कारण तो संतप्त झाला होता. Call upon God. देवाच्या नावाचा धावा करा. Let us be connected with God more देवाबरोबर- than anything else. इतर कोणत्यापेक्षा अधिक देवावर आपण जुडले जावं. Lord, I want you to be prime importance in my life. देवा, माझ्या जीवनात सर्वात महत्वाचं प्राधान्य मला तुला द्यायचं आहे. Then my parents and my relatives and my job and my responsibilities. त्यानंतर माझे पालक, माझी जबाबदारी, माझे काम आणि इतर गोष्टी. Because God wants to touch you in a special way in these days. या दिवसांमध्ये देवाला विशेष स्पर्श तुम्हाला करायचा आहे. And people around you are going to take notice of that. तुमच्या अवतीभोवतीचे लोक या गोष्टीबद्दल दखल घेणार आहेत. Because our God is jealous God. कारण आपला देव ईर्ष्यावान देव. And we need to be very strong in these days. या दिवसामध्ये आपण अधिक बलवान असलं Firm पाहिजे. in faith. विश्वासात स्थिर And firm in speaking truth and truth and truth alone. आणि सत्य बोलण्यामध्ये आपण भक्कम असलं पाहिजे. Not black lion, white lion, yellow lion and blue lion. काळी निळी पांढरी रेष नाही. Speak the truth. सत्य बोला. The word of God tells us, देवाचं वचन आपल्याला सांगतो, call on the name of the Lord प्रभूच्या नावाचा धावा करा and strive to take hold of him. आणि धडपडा त्याला धरण्याकरिता. We need to cling to him, run to him and hold him. आपण त्याच्याकडे धावत गेलं पाहिजे, त्याला बिलकुल राहिलं पाहिजे, त्याला पकडून राहिलं पाहिजे. Times will come that they will try to lose our hold on God. वेळ असेल की देवाची जी आपली पकड आहे ती मोकळे करायचा प्रयत्न करतील ते. Church, मंडळी, different, difficult, trialful days are coming. कठीण वेळ येत आहे, परीक्षेची वेळ येत आहे. Our faith will be tempted or tested in every way of our life. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या विश्वासाचे पारख केली जाईल. Let us allow God to touch us. देवाला वाव दे की देवाने आपल्याला स्पर्श Let us get करावा. hold of God. देवाला धरूया. Let us thank God for God. Thank you for giving me good job. देवाला बिलवून राहणे म्हणजे देवा मला चांगली नोकरी दिली, God, आभार thank you for मानतो. giving me good health. देवा मला चांगलं आरोग्य दिलं, आभार God, thank you मानतो. for giving me good wisdom. प्रभू चांगलं ज्ञान दिलं, आभार मानतो. God, thank you for giving me good abilities. प्रभू चांगली पात्रता दिली, आभार मानतो. Let you shine in your area. तुमच्या विभागामध्ये तुम्ही चमकावं. Let you shine in your corporate world. तुमच्या कॉर्पोरेट जगामध्ये तुम्ही चमका. By looking at you, तुमच्याकडे पाहून God will give you wisdom of Solomon. देव शल्मनाचं ज्ञान तुम्हाला God will देईल. give you the fourth knowledge of Daniel. दानिएलाचं तुम्हाला ज्ञान देईल, पुढे काय गोष्टी And घडणार. God will give the praise of David in your life. तुमच्या जीवनात दाविदाची स्तुती देव तुम्हाला देईल. And when people look at you, ज्या लोक तुमच्याकडे पाहतील they will say, this person is entirely different. ते म्हणतील हा व्यक्ती फारच वेगळा दिसतो. This is not ordinary person. हा सामान्य व्यक्ती नाही. Are you want to be ordinary or extraordinary? तुम्हाला सामान्य बनायचंय का असामान्य असं बनायचं आहे. Extraordinary? असाधारण. Those who want to live and extraordinary life can stand. ज्यांना असाधारण जीवन जगायचं आहे तेच उभे राहू शकतात. Church सुटू द्या, बघतो तुमच्याकडे. When the church gate over, I'll see you. This is what Satan will say. सैतान म्हणाला You are extraordinary. तुम्ही असाधारण लोक आहात. Let us allow God to touch you right now. देवाला स्पर्श करण्याकरिता भाव देऊया. God is a God of jealous. देव ईर्ष्यावान देव. He is strong. तो बलवान आहे. He is careful. तो काळजी घेणार He आहे. is concerned about your life. तुमच्या जीवनाबद्दल त्याला काळजी आहे. Because he has kept you as a witness
on the face of the earth. या भूताला त्याने तुम्हाला ठेवलं एक साक्ष म्हणून. Let us worship the Lord. प्रभूची उपासना भक्ती And while we करूया. worship the Lord, प्रभूची उपासना भक्ती करत allow असताना God to touch you individually. वैयक्तिक देवाला तुम्हाला स्पर्श करू द्या. I surrender all. I surrender all. All to thee, my blessed Savior. I surrender all. Samarpito mi. Samarpito mi. Yeshu Krista, sarvakari, samarpito mi. Let us raise our holy hands. सर्व प्रार्थना करूया स्वराकडे. And touch the hand of the Lord. प्रभूच्या हाताला स्पर्श करूया. Receive the healing touch from the Lord. प्रभूच्या आरोग्याचा स्पर्श स्वीकारा. Power from the Lord. देवाकडून सामर्थ्य स्वीकारा. Receive the answers of your prayers from the Lord. देवाकडून तुझ्या प्रार्थनेचं उत्तर स्वीकारा. Ask God to make me blessing to others. देवाला म्हणायचं, देवा मला इतरांसाठी आशीर्वाद असू दे. For the salvation of others. इतरांच्या नावासाठी प्रार्थना करूया. All to thee, my blessed Savior, I surrender all. Samarpito mi. Samarpito mi. Yeshu Krista, sarvakari, Yeshu Krista, sarvakari, Gracious, loving Heavenly Father, कृपळ प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you that you are our jealous God. आभार मानतो तू आमचा ईर्ष्यवान देव. We thank you that you are all powerful God. आभार मानतो तू सर्वसमर्थ देव. We thank you that you are all possibility, God of all प्रभू तू possibilities. सर्व शक्यतेचा देव. आभार मानतो. We thank you because you are our God. आभार मानतो कारण तू आमचा देव. We accepted Jesus Christ. आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार And केला through आहे. Jesus Christ, we received you as our God. येशू ख्रिस्ताद्वारे तू आमचा देव म्हणून आम्ही स्वीकारला आहे. We dedicate our life into your holy hands once again. पुन्हा एकदा आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात समर्पित Because करतो. your word says that I prayed and you heard the prayer from his temple. प्रभू कारण तुझं वचन सांगतं तू प्रार्थना ऐकतोस तुझ्या मंदिरातून. I prayed in my house, but you heard the prayer from the temple. माझ्या घरात मी प्रार्थना केली परंतु माझ्या मंदिरातून तू प्रार्थना ऐकली And you gave answers from the temple. आणि तू मंदिरातून उत्तर दिलं. Thank you, God. Bless my life. प्रभू आभार मानतो माझ्या जीवनाला आशीर्वादित कर. Bless my family life. माझ्या कुटुंबाचं जीवन आशीर्वादित Bless कर. my children's life. माझ्या लेकरांचं जीवन आशीर्वादित कर. That we all become blessing to others. जेणेकरून आम्ही इतरांसाठी आशीर्वाद होऊ. Through us, आमच्याद्वारे other individuals be blessed. इतर व्यक्ती आशीर्वादित Through होतील. us, आमच्याद्वारे other families be blessed. इतर कुटुंब आशीर्वादित Through होतील. us, आमच्याद्वारे our society be blessed. आमचा समाज आशीर्वादित And let होईल. everyone bring glory, honor, praise unto you. सर्वांनी तुझ्या नावाला मान सन्मान गौरव To that आणावा. extent, we commit our life into your holy तिथपर्यंत hands. आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all, now and forevermore. आमेन. Amen. And Lord, as we are going to worship you by giving your tithe, our offering and special offerings, bless our worship of giving. हृदयाचं दर्शन दानार्पण सेवा कार्याचं दानार्पण विशेष दानार्पण देऊन आम्ही
तुझी उपासना भक्ती करत असताना ते आशीर्वादित We कर. thank you for this privilege that you have given us to worship you in giving. प्रभू, देण्यामध्ये येशू सध्या आम्हाला दिलीस त्याबद्दल तुझे आभार मानतो. Bless the giving that goes to different lives. प्रभू, वेगवेगळ्या जीवनापर्यंत हे देणं जाते त्यांना आशीर्वादित We कर. commit our life in your holy hands. आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात In देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान आणि प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. करण्याकरिता Let us worship the Lord by giving God's tithe and our offering and mystery offering and special offering. जसं जसं आपलं दानार्पण सेवा कार्याचं दानार्पण विशेष दानार्पण Myself and Pastor Stephen and Pastor Kohli will be at the back. वरिष्ठ पाळक रेव्हरंड स्टीव्हन रेव्हरंड कोळी चर्चच्या मागे To meet असतील you all. तुम्हाला God भेटण्याकरिता bless. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Thank you for your prayers. त्या प्रार्थनेबद्दल फार फार आभार. Your birthday, is there anybody is having birthday or wedding anniversary? जर तुम्ही आपला वाढदिवस साजरा करत असाल तर कृपा करून उभं राहा. मला घोटाळा झालाय. मुद्दामून केलं नाही बरं कमी हे. Happy birthday. To you, happy birthday to you, happy birthday to all of you, happy birthday to you, happy anniversary to you, happy anniversary to you, happy anniversary to all of you, happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. I am so happy brother Renukar is having his birthday today. Praise आज ब्रदर रेणुकर यांचा वाढदिवस आहे. anniversary, wedding anniversary. वेडिंग लग्नाचा वाढदिवस आहे. Anyway. Gracious loving heavenly Father, कृपाळू जिवंत परमेश्वरा, we thank you for your goodness and your mercy to तुझं your चांगुलपण, children, those who are celebrating their personal birthday and wedding anniversary. तू चांगुलपण आणि तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की जे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि पर्सनल वाढदिवस साजरा करणार आहे. Give them many more personal birthday in their personal life. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो की त्यांना वैयक्तिक असे अनेक वाढदिवस त्यांना लाभू दे. Give them many more marriage anniversary in their marital life. त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक त्यांना असे प्रसंग येऊ दे. Fill their life with all your strength, health, wisdom and knowledge. त्यांचं आयुष्य तुझ्या उत्तम पदार्थांनी शक्तीने तू भर And परमेश्वर. as you are blessing them, O God, आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वादित करत असताना make them channel of blessing to others. त्यांना तू इतरांसाठी आशीर्वादित कर. Commit them in your holy hands. आम्ही त्यांना तुझ्या पवित्र In हातामध्ये Jesus' precious name सोपवतो. we pray. येशूच्या नावात मागतो. Amen. आमेन.